नमस्कार नमस्कार सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. संपूर्ण सभागृह पाहता तुला आज वेगळंच वातावरण जाणवत नाही? हो रे, आजचा माहोल अधिकच पारिवारिक वाटतोय ना. हो ना, पाहतो आहे मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या पाल्याचा यशाचा हा भव्य सोहळा पाहण्यासाठी पालकांचा ऊर अभिमानाने भरून आलाय. मग अशा या पालकांचा अभिमान असलेले 5.5 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रत्येक कसोटीला पार करून न खचता स्वतःचं डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करणारी ही हरिकेन्स बॅच आहे तरी कुठे? ते पहा, ते आलेच. Here's the Hurricane batch with our beloved Dean ma'am and Shukla sir entering into the auditorium. So let's welcome them. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. वळून कोणीही पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही बरं. वळून कोणीही पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली, पण या हरिकेन्सच्या पट्ट्यांनी बहरणं मात्र सोडलं नाही. So let's welcome with a round of applause the batch of 2018, the Gurukul batch, the ideal batch, Hurricanes! सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. पालकांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. सर्व हरिकेन्स बॅचच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. मी हरिकेन्सच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवरांचेही आगमन झालेले आहे, तर सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करावे. स्वागत नसे हे फक्त आहे हा जिव्हाळा, स्वागत नसे हे फक्त आहे हा जिव्हाळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा. आज आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले मान्यवर डॉक्टर कुलदीपराज कोहली सर, डॉक्टर सत्यव्रत नानल सर, डॉक्टर संपदा संत मॅम, डॉक्टर दीपनारायण शुक्ला सर तसेच सर्व मान्यवर व पालकवर्ग यांचे मी सहर्ष स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विकासाची परंपरा वर्षानुवर्षे जोपासत आलेल्या रामविलास आनंदीलाल पोद्दार वैद्यक महाविद्यालयाच्या अमूर्त क्षणांमध्ये सामील होणारा आजचा हा दिवस एका विलक्षण प्रवासाच्या उंबरठ्यावर उभे असलेले
आजच्या दीक्षांत समारंभाचे मानकरी म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी हरिकेन्स बॅच. माय बाप केवळ काशी तेने न वजावे तीर्थासी, तुका म्हणे माय बापे अवघी देहाची स्वरूपे. आपल्या पाल्यांच्या कौतुकाचे क्षण भरल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून आतुरतेने उपस्थित असलेला दैवत समान पालक वर्ग. विद्वत्वं दक्षताशीलं संक्रांतिरनुशीलनं शिक्षकस्य गुणासप्त सचेतस्त्वं प्रसन्नता. विद्वत्व, दक्षता, सदाचरण, अध्यापनाचे कौशल्य, अभ्यास, चेतना व अनुग्रह या सप्तगुणांनी परिपूर्ण तसेच गुरुद्रोणांप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी सदैव उपस्थित राहणारा हा अध्यापक वर्ग आणि तसेच या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये आजच्या या सुवर्णक्षणाचे साक्षी होणारे सर्व श्रोतेगण व उपस्थित मान्यवरांचे मी आदित्य निकम, मी अनुश्री सावंत हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजा शिवछत्रपती आणि राजमाता राष्ट्रमाता स्वराज्यजननी माँसाहेब जिजाऊ, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मंत्र विश्वाला देणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे व विद्येचे महत्त्व जगात सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून ध्येयप्राप्तीची प्रेरणा देणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, लाखो युवकांचे प्रेरणास्थान व आदर्श स्वामी विवेकानंद अशा या थोर महात्म्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या या सोहळ्याचा शुभारंभ करूया. जन्मदायिनी ममतामयी माँ भारती शीश नवाऊ, संगीत उपजा प्रथम जहाँ पर मानस उसके गुण गाऊ. आदर, बंधुता, विश्वास व सार्वभौमत्व यांसारख्या नैतिक मूल्यांना जपणाऱ्या आपल्या मौल्यवान संस्कृतीचा मूळाधार घेऊन नाविन्याची शिखरे चढण्यात प्रगतशील राहणाऱ्या अशा या गणतंत्र राष्ट्राचे नागरिक असण्याचे सौभाग्य तुम्हा आम्हा सर्वांस लाभले आहे. अशा या भारतभूमीची वंदना म्हणजेच राष्ट्रगीतासाठी मी उपस्थित सर्व मान्यवर व श्रोतृवर्गाला विनंती करते की त्यांनी स्वस्थानावर सावधान स्थितीमध्ये उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. वंदे. मी सर्वांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण गणेश वंदनेनेच करतो. तर आपल्यासमोर नृत्याद्वारे गणरायाच्या चरणी पुष्पार्पण करण्यासाठी येत आहेत आपल्याच महाविद्यालयातील काही विद्यार्थी. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करूया.
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि हे विघ्नहर्ता हे बप्पा विघ्नहर्ता सहस्र भक्त जन का तू एक करता धरता है द्वेष मुक्त मन वो तू जिसमें वास करता इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे हरे हे विघ्नहर्ता हे बप्पा विघ्नहर्ता लग तेरा है माथे पे जिसके भी निखरता दर्द की कसौटी पे है खरा उतरता इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे लंबोदर तू विनायका तू वल्लोळेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एकदंत तू मयुरेश्वरा मोरया वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धी विनायका
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. खरंच खूप सुंदर. अतिशय मंगलमय अशा गणेश वंदनेने तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांचे आरोग्य जपणे, रोगांचे प्रशमन करणे, आयुष्याचा वेध असणे असे आयुर्वेदाचे लेणे. समुद्राच्या गाभाऱ्यातून मंथनावेळी जन्म ज्यांचे झाले, हाती शंख चक्र जलौका अमृता सवे ते अवतरले. तमसो मा ज्योतिर्गमयम या उक्तीप्रमाणेच अंधाराकडून प्रकाशाकडे मार्ग दाखविणाऱ्या ज्ञानरूपी प्रकाशाचे प्रतीक म्हणजेच दीपप्रज्वलन यासाठी मी सर्व आदरणीय मान्यवरांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. यानंतर आयुर्वेदाचे आद्यदैवत धन्वंतरी भगवान यांच्या स्तवनासाठी मी रेवती टाकळकर आणि आदिती त्रिपाठी यांना आमंत्रित करतो. श्रोतृवर्गाला विनंती आहे की त्यांनी आपल्या स्थानावर धन्वंतरी स्तवनासाठी उभे राहावे. नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपद्मम् लोके जरारुक् भयमृत्युनाशनम् दातारमीशं विविधौषधीनां शङ्खं चक्रं जलौका ददतमृतघटं चारुदुर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छान्तिरुद्यांशुक परिविलसन्मौलिमं भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरितं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलं प्रौढदावाग्निलीलं प्रौढदावाग्निलीलम्. धन्यवाद रेवती टाकळकर मॅम. धन्यवाद आदिती त्रिपाठी मॅम. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. मी मनोज गायकवाड सर, सुश्रुत सर, ज्योती मेघडंबर मॅम व कैलास सोनवणकर सर यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. गेली 83 वर्षे अखंड जनसेवेचा संकल्प निभावत असलेल्या या रामविलास आनंदीलाल पोद्दार महाविद्यालयाची स्थापना 1941 साली करण्यात आली. तेव्हापासूनच ही शासकीय संस्था समाजातील सर्वसामान्य वर्गाला सेवा पुरवत आहे आणि त्यासोबतच आयुर्वेदाच्या शाश्वत ज्ञानाचा प्रसार करत आहे. सोनाराच्या भट्टीतून तावून सलाखून एक एक आभूषण निघावे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना बौद्धिक, सामाजिक व मानसिक रूपाने विकसित करून रुग्णसेवेसाठी व जनसेवेसाठी सज्ज करणाऱ्या या महाविद्यालयाची ख्याती आज सर्वदूर आहे. खरं तर या पोद्दारबद्दल बोलताना म्हणावेसे वाटते, पोद्दार महाविद्यालय म्हणजे जणू आयुर्वेदशास्त्राची थोर पंढरी. पोद्दार महाविद्यालय म्हणजे जणू आयुर्वेदशास्त्राची थोर पंढरी. आयुर्वेदाच्या अध्ययन रसात न्हाऊन निघणारे आम्ही त्यातील वारकरी, आम्ही त्यातील वारकरी. अशा प्रकारे या संस्थेने अनेक नामांकित व उत्तम वैद्य तसेच उद्याच्या पिढीतील जबाबदार नागरिक घडवले आहेत. डॉक्टर नीलम घोरे, उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य, डॉक्टर अभिजित बोढारे, असिस्टंट कमांडंट CISF, डॉक्टर KA धरणे, ॲडिशनल SP यवतमाळ, डॉक्टर मयूर कळसे, तहसीलदार चंद्रपूर,
डॉक्टर शोभा राऊळ माजी महापौर मीरा भाईंदर महानगरपालिका, डॉक्टर घनश्याम पाटील एअरफोर्स फ्लाइंग ऑफिसर ही त्याचीच मूर्तिमंत उदाहरणे आहेत. अशा या पोद्दार संस्थेकडे बघताना सर्वांच्याच मनात नेहमीच एक आदराची भावना असते. तर वेळ झाली आहे आजच्या सत्कार मूर्तींचा सत्कार करण्याची. मनुष्याची श्रेष्ठता ही त्याच्या कर्तबगारीने ठरत असते. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्तीचे अस्तित्व कधीही संपते पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. अशाच कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचे धनी असलेले व्यासपीठ आपणास लाभले हे आपले सौभाग्यच. आजच्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी आयुष संचालक महाराष्ट्र राज्य डॉक्टर कुलदीपराज कोहली सर हे टास्क फोर्स ऑफ आयुष फॉर कोविड-19 कॉन्स्टिट्यूटेड बाय मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंटचे को चेअरमॅन होते. सर हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHOचे सल्लागारही राहिलेले आहेत. यासोबतच हाफकिन इन्स्टिट्यूटचे मेंबर ऑफ ॲडवायझरी काउन्सिल फॉर रिसर्च राहिलेले आहेत. सरांनी काही काळ पोद्दार महाविद्यालयाचे अधिष्ठाता पदही भूषविले आहे. सरांनी आयुर्वेद क्षेत्रात 2 वेळेस गोल्ड मेडल प्राप्त केले आहे असून अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सरांचा सन्मान झाला आहे. 2008 साली माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते एक्सलंट रिसर्चर इन आयुर्वेद हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच 2009 साली महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कारही सरांना प्राप्त झाला आहे. 2013-14 सालचा आयुर्वेद भूषण पुरस्कार, 2018 सालच्या अग्निवेश पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत. तर मी डीन मॅम यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कुलदीपराज कोहली सरांचा सत्कार करावा. आता आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत त्या म्हणजे रामविलास आनंदीलाल पोद्दार वैद्यक महाविद्यालयाच्या कर्तबगार महिला अधिष्ठाता व आपल्या सर्वांच्या लाडक्या डॉक्टर संपदा संत मॅडम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमधून आपली पदवी व क्रियाशारीर विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, तसेच मुंबई युनिव्हर्सिटीमधून PhD संपादित केलेल्या डॉक्टर संपदा संत मॅम यांनी आपल्या करिअरची सुरुवात जानेवारी 1996 मध्ये क्रियाशारीर विषयाची प्राध्यापिका म्हणून केली. जानेवारी 2023 पासून मॅडम यांनी आरे पोद्दार वैद्यक महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारला. अवघ्या थोड्याच कालावधीत आपल्या झुंजारू व विनम्र व्यक्तिमत्वाचा परिचय त्यांनी सर्वांना करून दिला. विद्यार्थी व संस्थेच्या हिताकरिता आपले सर्वस्व अर्पण करण्याचे अशा या आपल्या अधिष्ठाता सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः या संदेशाचा आपल्या आचार आणि विचारातून प्रसार करणाऱ्या डॉक्टर संपदा संत मॅम यांचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर मनोज गायकवाड सरांना विनंती करते.
यानंतर आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत ते म्हणजे वैद्य सत्यव्रत नानल सर, कन्सल्टंट आयुर्वेदिक फिजिशियन इन मुंबई अँड अलिबाग सिन्स 2003, एक्स लेक्चरर ऑफ येरळा आयुर्वेद कॉलेज, खारघर, नवी मुंबई. He has presented paper in World Ayurved Congress 2022 regarding non-vegetarian food uses in medicine and uses of wheat sattva in diet of dog puppies. He has also been working as editor and writer for various journals and newspapers such as Nanal Madhujivan, Ayurved Vratahar, Samna, Arogya. He has also done television interviews and all India radio shows in last 10 years on concept of Ayurveda and Indian festivals and various diseases like acidity, diabetes, pediatric problems and many more. Not only humans, but they also have treated plants, animals, birds successfully with Ayurvedic medicines. So I would request our Dean Ma'am, Dr. Sampada Sant Ma'am, to felicitate Vaidya Satyavrut Narayan sir. यानंतर आपण पोद्दार महाविद्यालयाचे शरीर रचना विभागाचे माजी विभाग प्रमुख आणि एक्स प्रेसिडेंट ऑफ स्टुडंट काउन्सिल डॉक्टर दीपनारायण शुक्ला सरांचा सत्कार करणार आहोत. आपल्या पोद्दार महाविद्यालयाचेच माजी विद्यार्थी असून सरांचे व्यक्तिमत्व हे नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व, मित्रत्व आणि दातृत्व या पंचविध पैलूंनी बहरले आहे. 1983 पासून सर पोद्दार महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील तसेच कॉलेज संबंधित इतर अनेक समस्यांचे सरांनी उत्कृष्टरित्या निराकरण केले. विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना रुग्णांकरिता OPD चालवणे, आकाशवाणी व TV चॅनल्सला मुलाखती यांसारख्या माध्यमातून सर रुग्णसेवा देत असतात. सरांना धन्वंतरी चिकित्सा रत्न पुरस्कार, सर्वोत्तम चिकित्सक, अत्रेय पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशा या व्यक्तिमत्वाचे सत्कार करण्यासाठी मी कल्चरल सेक्रेटरी साक्षी वाजे मॅम यांना विनंती करते. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे कल्चरल हेड अँड प्रेसिडेंट ऑफ स्टुडंट काउन्सिल, स्त्रीरोग आणि प्रसूतीतंत्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर मनोज गायकवाड सर यांचा सत्कार करण्यासाठी मी शौर्य बॅचचा CR रोहित यादव सर यांना विनंती करतो.
आपल्या महाविद्यालय व रुग्णालयाचे माननीय RMO डॉक्टर सुश्रुत मुक्कावार सर यांचे स्वागत करण्यासाठी मी शौर्य बॅचचे जनरल सेक्रेटरी अक्षय मुंडे सर यांना विनंती करते. यानंतर क्रियाशारीर विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर कैलास सोमनकर सर यांचे स्वागत करण्यासाठी मी शौर्या बॅचचे CS ईशा मुगोतमल यांना विनंती करतो. यानंतर रोगनिदान विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉक्टर ज्योती मेघडंबर मॅम यांचा सत्कार करण्यासाठी मी CR रोहित यादव सरला विनंती करतो. स्त्रीरोग विभागाच्या अमृता मिश्रा मॅम यांचे स्वागत करण्यासाठी मी दर्शन जाधव सर यांना विनंती करतो. आता पुढील कामासाठी सचिन उपलंचीवार सर असोसिएट प्रोफेसर ऑफ स्वस्थवृत्त डिपार्टमेंट यांचे स्वागत करण्यासाठी मी RS रिसर्च सेक्रेटरी सौम्या गुप्ता मॅम यांना विनंती करतो. आता बालरोग विभागाच्या असोसिएट प्रोफेसर शुभांगी ठाकूर मॅम यांचे सत्कार करण्यासाठी मी NSS सेक्रेटरी अश्विन जयस्वाल सर यांना विनंती करतो.
पुढे संहिता विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉक्टर प्रिया नाईक मॅम यांचे स्वागत करण्यासाठी मी NSS सेक्रेटरी आरती घाटे मॅम यांना विनंती करतो. यापुढील सूत्रे मी माझा सहकारी रुपेश माळी याच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद आदित्य. जीवनात आपला सल्लागार कोण आहे हे फार महत्त्वाचे आहे. पराक्रमी तर दुर्योधन पण होता, मात्र विजय अर्जुनाचाच झाला. कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा. म्हणून मार्गदर्शन हे महत्त्वाचे असते. तर असेच मौल्यवान मार्गदर्शन देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो. तर आपल्या कार्यक्रमात सन्माननीय डॉक्टर कुलदीपराज कोहली सर यांची उपस्थिती हा एक मोठा सन्मानच आहे. त्यांच्या विचारांना आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो. This side. How's the Josh? Thank you. Vande. Vande. My dear friends on the dais, my brother Dr. Shukla, Dr. Sonmankar, Honorable Dean, my own colleague Dr. Sampada Sant, Dr. Nanal, Dr. Gaikwad, and all other teachers who are gathered here, especially to witness an occasion which is so pious, which is so beautiful. It's so beautiful that even I would love to have been a part of you today. Even I would have been wanting to wear a black gown and be in those queues. Had I got this big hall full when I was teaching in the college, probably I would have delivered wonderful lectures. Unfortunately, the lecture halls go vacant and the auditoria become full. My all sincere thanks to the parents who have joined us. You all know we are all associated with each other right from day one when you entered this college. You people are very special to me. You were an experiment to me. You know, we used to call this batch as Gurukul batch, and I was so happy when from the dais it was announced that this is the convocation of the Gurukul batch. This was a dream that I wanted to make come true. I would have loved to see a degree of Sanskrit in your hands today, which I really feel that I could not do. That is something that I will always feel throughout my life, that I could not deliver on those of my dreams. My dream was that when you become a graduate of Ayurveda, you also carry a degree of Sanskrit. And I am so happy to remember those moments of the Golden Jubilee Hall when we had all of you there and most of you participating in the Sanskrit skits, Sanskrit lectures, and your parents were witnessing. And Dr. Kotecha was the chief guest, Dr. Bhushan Gagrani, who is the current commissioner, municipal commissioner. He was the principal chief secretary to the chief minister. He has recently been posted as the municipal commissioner. He was there. Mr. Bhushan Gagrani was there. Dr. Kotecha was there. It was a big function. And that function was not only a function, it was a kind of an announcement that yes, Podar is coming to be on the global stage. And let me tell you that I am still so proud of you. Although I could not give you a Sanskrit degree today, but I am sure the kind of thought process that we put in your minds on that day still continues in your mind. At least I still enjoy remembering that I had told you that I want to say this batch
as directors in all states of the country, or as commissioners somewhere in different parts of the country. And I'm sure this batch will deliver. I am delighted to tell you that we got for this batch around 50 lakhs of rupees for this batch, for the Sanskrit program. But by the time the money arrived, this batch had already gone little ahead, and we had to surrender that money. I mean, this is usually what happens in our country. By the time the money is sanctioned, the job is already half done, or maybe people have already gone away from there. I'm sure you must be taking pride that you came as young students, very, very young students from the school, most of you from the school, 12th pass and coming. Many of you would not have developed the mustaches even. And today you are going as young citizens of the country, with full pride, as a graduate, as a doctor, as a Vaidya, as a renowned citizen of the country. And I'm sure you will make this country proud of, you will make this institution, R.A. Podar Medical College, proud of your being the best of the citizens. The kind of teaching the college, the teachers have given you, I know all ins and outs of what is taught in Podar and how students teach. Students learn how teachers teach. It may not be 100% accurate. I was the dean for a pretty long time, so I know how the things happen. I have been in Podar since 1990. So long journey with Podar. And let me tell you, the teachers would always not teach you from the textbooks. But the kind of lessons of life they give you, many times you will remember till your last breath that such and such teacher told me this. So always carry the messages of your teachers, the good things that... I remember one of my housemen, it was a lady, I still remember, Priti Salunke. She gave me a small gift. That it was even before the PG was started in Podar. We used to have the concept of houseman, house surgeon, that kind of a concept for 6 months, and a registrar post for 3 years. While going, she gave me a very beautiful kind of a picture on which it was engraved, a teacher is someone who teaches you the path in life. So all these teachers who have given you the mantras for how to live life, I think you should continue doing that. And we as teachers will always take pride in you. Somebody asked me how is the, I was in one of the interviews, the candidate was from Podar. And the board asked me, the selection board asked me, how is the candidate? I said, he is number 1 in the state of Maharashtra. Why? I said, it is only the first merit who comes to Podar. So you're all first merit. So take pride in being first merit. And I think with these words, the whole country looks forward to your services. Many of you will go into doing post-graduation. I am sure around 75% of this batch will be absorbed into post-graduation. Many of you would be aspiring for becoming civil services officer. I think the dais missed 1 or 2 names that I know. Dr. Tushaba Shinde is Director of Administrations through the civil services. He was a student leader when I was the dean, and he is in railways these days. He cleared the civil services and he chose to be in the railways. He has recently been shifted from Pune to Delhi as Director of Administrations. There are many more students who have brought glory to the institute by joining other than Ayurveda services. So wherever you get a career, please go. Although it hurts a teacher that we wanted this student to be a good doctor, he has become a police officer. But anyways, you have a full right to live your life the way you want. If you want to become a police officer, you want to become a GST commissioner, you want to become an IAS officer, you are absolutely free to do that. And all our best wishes will go all the time with you in meeting your dreams. With these words, I thank the whole student council, this Gurukul batch. I know the names of many of the students of this batch, and I still remember my first address
the day your batch came into college, Shuklaji brought me into the college and said, "Sir, you have to address this batch." And I think the first Pakau lecture of Dr. Kohli and the last Pakau lecture of Dr. Kohli, that whole gap you will always remember in your life. Thank you so much. Jai Hind. Thank you so much, Kohli sir, for sharing your thoughts and memories with us. We are pleasured to have you on this stage. तर आता मी डॉक्टर सत्यव्रत नानल सर यांना त्यांच्या विचारांना आपल्यासमोर सादर करण्यास मंचावर आमंत्रित करतो. नमस्कार. मला सांगण्यात आलं होतं की आज मराठीत बोललं तर चालेल. टाळ्यांनी कन्फर्म केल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यात प्रथम 15-20 मिनटंच आहेत बोलायला. मी 10 मिनटात आटपायचा प्रयत्न करीन, कारण आज तुमचा दिवस आहे, आमचा नाही. धन्वंतरी आणि सर्व देवांच्या साक्षीने आज तुम्ही इथपर्यंत पोचलात, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. या डायसवर उपस्थित असलेल्यापैकी निम्मे माझे शिक्षक आहेत आणि त्यांच्याबरोबर आज मला इथे बसायला मिळतं आहे, हे माझं भाग्य, म्हणून माझं मीच अभिनंदन. त्यातल्या काहींनी माझी परीक्षा घेतली आहे, तरी ते इथे बसलेत माझ्याबरोबर, म्हणून त्यांचंही अभिनंदन. पोद्दारशी एक वेगळा संबंध आहे. नानल म्हटलं की वैद्य नानल परिवार आणि मी त्याची 4थी पिढी. असं म्हटल्यानंतर पहिली पिढी जी होती वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल, त्यांनी पुण्याचं टिळक आयुर्वेद कॉलेज सुरू केलं आणि त्यानंतर जेव्हा पोद्दार सुरू होतं, पोद्दारचं बांधकाम सुरू होतं, त्यावेळेला त्यांना कन्सल्टंट म्हणून नेमण्यात आलं होतं सरकारकडून आणि ते पुण्यावरून येऊन ते काम करून जायचे. त्याची आज आठवण झाली, तो इतिहास आज पुन्हा एकदा आठवला. त्यामुळे पोद्दारशी संबंध खूप जवळचे त्याच्यामुळे सुद्धा आहेत. मी पोद्दारचा विद्यार्थी जरी नसलो तरी आयुर्वेदाचा असल्यामुळे पोद्दारही माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं माझे कॉलेज होतं. अन्य उपस्थितांना सुद्धा माझा नमस्कार. आठच मिनटं अजून. तुमच्या बसलेल्या संत मॅडम या पहिल्या वर्षी जेव्हा शिकवायला आल्या तेव्हा माझ्याच कॉलेजला शिकवायला आल्या आणि त्यांच्या पहिल्या बॅचचा मी एक काही नालायक विद्यार्थ्यांपैकी मी एक होतो. तरीही त्यांनी मला आज बोलवलं, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि मला फोनवरती सांगितलं, विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी म्हणून इथे ये, तुझ्यासारखी मस्ती न करता अभ्यासाला लागतील असं बघ. मी म्हटलं मनातल्या मनात की अभ्यासाला लागतील असंही बघूया आणि मस्ती सोडू नका असंही सांगूया. साधारणतः MBBSला मिळाली नाही ॲडमिशन म्हणून BMSला येणार आहे आणि GP करू किंवा BMSची डिग्री घेऊ आणि मग प्रॅक्टिस करू असे असणारे बरेच आजही बॅचमध्ये असतात. आमच्या वेळेला 0.5% लोक असायचे किंवा 1% लोक असायचे जे आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस करायला आयुर्वेदाला आलेले असायचे. आज तो आकडा 8-10% गेला आहे असं किमान बोललं जातं, बघितलं जातं. याबद्दल अभिमान वाटतो की ॲटलिस्ट गेल्या 20 वर्षात मी पासआउट झाल्यानंतर 0.5% तो 10% आला आहे. पुढच्या 10-20 वर्षात तो 70-80% गेला तर सोन्याहून पिवळा अशी इच्छा आहे मनापासून. त्यानंतर वैद्य ही पदवी जी आज तुम्हाला मिळणार आहे, त्या पदवीचा त्या शब्दाचा अर्थ वैद्य म्हणजे विष्णूचं दुसरं पर्यायी नाव असंही म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला
उमेद देण्यासाठी माझ्या शब्दांची खरं म्हणजे गरज नाही आहे. कारण आपल्यामध्ये जर विष्णूचं देवत्व येणार असेल ती डिग्री मिळाल्यामुळे, तर त्याच्यासारखी उमेद दुसरी कुठलीच नसेल. कारण तुमच्यावरती तुमचे पुढे भविष्यात संपर्कात येणारे सगळे रुग्ण हे तुमच्यावरती तो विश्वास ठेवणार आहेत जो विश्वास ते देवावरती ठेवतात. तुम्ही देव नाही आहात हे तुम्हाला माहिती आहे, पण तुमच्याकडे ते त्या नजरेने बघणार आहेत. आणि ही एकच गोष्ट तुम्हाला उमेद देण्यासाठी आयुष्यभर कामाची आहे हे मी नक्की सांगू शकतो माझ्या गेल्या 20 वर्षांच्या अनुभवातून. त्यामुळे ही गोष्ट कधीही विसरू नका. मला सांगितलं होतं उमेद देण्यासाठी काहीतरी बोल, मला सुचेना की बोलू काय. त्यापेक्षा म्हटलं उमेद देण्यासाठी काय काय करू शकतो आपण BAMS झाल्यानंतर, याच्याबद्दल काही बोललं तर कदाचित अनेक लोकांना काहीतरी मिळू शकेल. ही पदवी मिळाल्यानंतर पुढे जाऊन नोकरी किंवा व्यवसाय ह्या दोनपैकी काहीतरी एक आपण निवडणार असतो. नोकरी असेल तर नोकरीच्या बाबतीत काय काय आपण करू शकतो हे गेल्या 20 वर्षांच्या माझ्या अनुभवातून, गेल्या 1915 पासूनच्या 4 पिढ्यांच्या नांदल परंपरेत आलेल्या आमच्या आधीच्या लोकांच्या अनुभवातून आजपर्यंत जे मला कळलं त्याप्रमाणे मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो. सरकारी नोकरी म्हटली की MD PhD हे ओघानी येतं आणि ते आलं तर पुढच्या अपग्रेडेशन्स आणि चांगले पगार हेही होत जातं. हे मी वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सुद्धा अनेक लोक असे जॉब घेतात जे BAMS नंतर मिळू शकतात. त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट, डेटा ॲनालिटिक्स ह्या गोष्टींचाही जॉब्स BAMS या डिग्रीनंतर मिळू शकतात. त्याच्याचबरोबर जर पुढे जायचं असेल तर MBA किंवा BAMS नाही BAMS तुमचं करून झालं, पण या 2 पदविका आहेत यांचाही जर पुढे जाऊन अभ्यास केला किंवा त्या पदव्या घेतल्या तर त्याही फील्डमध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी फायदा होतो. फार्मसीमध्ये जर करिअर करायचं असेल तर विशेषतः द्रव्यगुण रसशास्त्र ह्या 2 गोष्टींमध्ये पदवीच्या पुढच्या पदविका परीक्षा घेतल्यानंतर फायदा होतो. प्लस MBA सारख्या गोष्टी करूनसुद्धा फायदा होतो, ज्याने पुढची वाटचाल सोपी होते. त्यानंतर मगाशी कोहली सर म्हणाले तसं मेडिकल ऑफिसर किंवा IAS किंवा IPS व्हायचं असेल तर त्याही परीक्षा तुमच्यासाठी तोही मार्ग उपलब्ध आहे. वैज्ञानिक व्हायचं असेल म्हणजे सायंटिस्ट व्हायचं असेल तर तिथेही प्रचंड स्कोप आहे. त्यामध्ये मी स्कोप म्हणताना जेव्हा स्कोप म्हणतो आहे तेव्हा आयुर्वेदाच्या दृष्टीने वैज्ञानिक म्हणून स्कोप काय असा मी विचार करतो. की मला आठवते 15-1 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की त्याच्या आधी 15-1 वर्ष म्हणजे इथून अलीकडे 30-1 वर्षांपूर्वी एक पुण्यामधून रिक्वायरमेंट आली होती की आमच्या जवानांना सैन्याला बॉर्डरवरती उभं राहून लढायचं असतं, त्यावेळेला जर 4 दिवस खायला मिळालं नाही किंवा 8 दिवस खायला मिळालं नाही तर अन्न मिळाल्याशिवायसुद्धा ते तेवढ्याच एनर्जीने लढू शकतील असं काही औषध आहे का, अशी एक रिक्वायरमेंट माझ्या वडिलांच्या एका सायंटिस्ट मित्राकडे आली होती. सो अशा प्रकारचे रिसर्चेस यांची आजही तेवढीच गरज आहे. त्यामुळे जर सायंटिस्ट कोणाला व्हायचं असेल तर आयुर्वेदाच्या अनुषंगाने असेही विचार करण्यासाठी म्हणून माणूस पुढे जाऊ शकतो. त्यानंतर एक वेगळी गरज जी आहे जी इथे बसलेल्या प्रत्येकाची आहे, ह्या जगातल्या प्रत्येक जिवंत आत्म्याची आहे, नुसती मनुष्याची नाही. ती म्हणजे अन्न आणि त्याच्या अनुषंगाने येणारी शेती. तर त्या अन्नाचबरोबर आजची अवस्था अशी आहे की औषधींना पर्याय नाही आहे. आपण ज्या दिशेने वाटचाल करतो आहे त्या दिशेने जाताना औषधींनाही पर्याय राहणार नाही आहे आणि तो राहिलेला नाही आहे. त्यामुळे औषधांची शेती हाही विषय आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेला आहे. ह्या विषयामध्ये सुद्धा स्काय इज द लिमिट एवढं काम करण्याची अगदी सहज शक्यता आहे. डिऑर्गनाइज सेक्टर आहे, त्यामुळे ऑर्गनाईज करून जो पुढे जाईल तो अतिशय मोठा आणि अतिशय कमी वेळात मोठा होऊ शकेल. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसारख्या पद्धती आजही आपल्याकडे तेवढ्या वेल एस्टॅब्लिश झालेल्या नाही आहेत औषधींच्या बाबतीत खास करून. त्यामुळे जेव्हा जेव्हा रिक्वायरमेंट येते अशी चौकशी होते की आमच्याकडे 100 एकर आहे, 200 एकर आहे, आम्हाला कोरफड लावायची, आम्हाला अश्वगंधा लावायची आहे, तर मी त्यांना सांगतो अजिबात लावू नका, आधी जाऊन गिऱ्हाईक शोधा जो तुमची ही वस्तू विकत घेईल. प्रत्येक शेतकरी प्रत्येक गोष्ट बनवू शकतो,
पण त्याला विकता येत नाही. तीच परिस्थिती शेतीमध्ये वनस्पतींची सुद्धा होते, होऊ शकते नाही, होते. मी 150 एकर ॲलोवेरा कापून खड्ड्यात टाकलेली बघितलेली आहे. त्यामुळे हा सेक्टर ऑर्गनाईज करण्याची मोठी गरज आहे. जर कोणाची इच्छा असेल तर शेतीमध्ये ॲग्रिकल्चरल डिग्री घेऊन प्रॉपर आधुनिक शेती शिकून आपल्या आयुर्वेदाच्या ज्ञानाबरोबर त्याही ज्ञानाचा उपयोग करून खूप मोठ्या गोष्टी करता येतील. नवीन आधुनिक शेतीबरोबरच वराहमिहीर, वृक्षायुर्वेद, उपवन विनोद असे अतिशय सुंदर सुंदर ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये शेतीचं म्हणजे पारंपरिक भारतीय शेतीचं ज्ञान दिलेलं आहे आणि त्याचा उपयोग करून शेतीमध्ये अतिशय सुंदर उपयोग करून घेता येतो. हे मी अनेक प्रयोगांमधून स्वतः अनुभवलेलं आहे माझ्या शेतीमध्ये. त्यामुळे तोही एक विषय घेऊन पुढची शिक्षण पद्धती अवलंबताना, पुढच्या डिग्रीज घेताना हाही विषय घेण्यासारखा आहे. बोर होत असेल तर मला सांगा, मी थांबीन. जसं शेतीबद्दल सांगितलं, औषधांच्या शेतीबद्दल सांगितलं, तसंच मनुष्य सोडून मनुष्येतर म्हणजे प्राणी, पक्षी, झाडं, माझा छंद आहे. मी मनुष्याबरोबरच प्राणी, पक्षी आणि झाडांनासुद्धा आयुर्वेदिक औषधं देऊन त्यांचे रोग बरे करण्याचा प्रयत्न करतो. ही एक लाईनसुद्धा आजही अनऑर्गनाइज्ड आहे. इथून पुढे जर कोणी प्राणी मित्र असेल किंवा ज्याला प्राण्यांची आवड असेल तर त्यांच्यासाठी तेही एक दालन मोकळं आहे, बोलवतं आहे. याच्यानंतर 3 वर्ष इकडे बाकी ठिकाणी जाणार, त्याच्याऐवजी वेटरनरी डॉक्टर होऊनही पुन्हा बाहेर पडू शकता. आणि त्याचबरोबर आयुर्वेदातल्या जसं वृक्षायुर्वेद आहे तसंच गज आयुर्वेदसुद्धा आहे, अश्वायुर्वेदसुद्धा आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा अंतर्भाव करून, ज्यांचा अभ्यास करून आजच्या वेटरनरी लाईनमध्ये काहीतरी वेगळं आणि अतिशय कामाचं हे पुढच्या पिढीसाठी आपण तयार करू शकता. जर कोणाला आवड असेल तर त्यांनी जरूर या गोष्टीचाही विचार सायमल्टेनियसली करावा. त्याच्यानंतर एक विषय अजून आहे, तो म्हणजे प्राचीन भाषा. आपल्या मोडी, शारदा अशा अनेक लिपींची नावं आपण कुठेतरी ऐकलेली असतात. ह्या भाषा असोत किंवा आपल्या आजच्या अलीकडे 100-200-300 वर्षातल्या भाषा असोत, या भाषांमध्ये सुद्धा आयुर्वेदासारख्याच आपल्या 64 कला, 16 विद्या या सगळ्यांचं अतिशय उत्तम वर्णन अनेक त्या लोकल भाषांमध्ये पूर्वीच्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. जसं मी मगाशी उपवन विनोद म्हटलं, ही पुस्तकांची नावंही लोकांना माहीत नाही आहेत, पण त्याच्यामध्ये इतकं सुंदर ज्ञान आहे. वराहमिहीर म्हटलं, त्याच्यामध्ये इतकं सुंदर माहिती आहे की त्याच्यावर जे प्रयोग केलेले आहेत, कॅप्टन आनंद बोडस म्हणून आहेत ज्यांचं एक पुस्तक आहे वराहमिहिराच्या विमानशास्त्रावरती, ते जरूर वाचा, त्याच्यातून तुम्हाला अंदाज येईल. तर तशा या भाषांचा अभ्यास करणारी आज माणसं उपलब्ध नाही आहेत. साधारण 10 वर्षापूर्वी आमच्याकडे एक कुठल्या तरी भाषेमधलं चरकाचं एक लायब्ररीमधून कुठल्या तरी इंडोनेशियाच्या का कुठल्या तरी लायब्ररीतून एक प्रत आली होती आणि ती कुठली भाषा आहे हेच आम्हाला समजत नव्हतं. नंतर ती कुठली तरी मोडी लिपी वगैरे असावी असा एक अंदाज फक्त निघाला. पण त्याचं भाषांतर करणारी लोकच सापडत नाहीत आणि ती कामं तशीच राहून जातात. पण त्याची ऑथेंटिसिटीसुद्धा आपल्याला नक्की करता येत नाही, इतकी आजची अडचण आहे. त्यामुळे भाषा हा विषय जर कोणाचा छंद म्हणून असेल आणि तो पुढे वाढवायचा असेल तर याही क्षेत्रामध्ये काम करण्यासारखं अतिशय उत्तम काही आहे. हे झालं नोकऱ्यांपुरतं. आता ह्याच्यातल्याच अनेक गोष्टी आहेत ज्या व्यवसाय म्हणून पण आपण करू शकतो. जसं शेतीचं मगाशी म्हटलं की शेती करून औषधं विकणं हा एक व्यवसाय होऊ शकतो. शेती करून नर्सरी बनवणं हाही एक व्यवसाय होऊ शकतो. तसंच व्यवसाय म्हणून वैद्यकीय करण्याव्यतिरिक्तही अनेक गोष्टी आहेत. पण वैद्य झाल्यानंतर गेल्या 20 वर्षातल्या माझ्या अनुभवातून मला जे जाणवलं ते म्हणजे वैद्य म्हणून तुम्ही जेव्हा चिकित्सक बनता तेव्हा आयुर्वेद तुम्हाला स्वतंत्र बनवतो. आयुर्वेद तुमचं पारतंत्र्य घालवतो. तुम्ही स्वतंत्र होता कशाबद्दल? तर तुम्ही तुमचं निदान तुमच्या दवाखान्यात बसून करू शकता. तुम्हाला पॅथॉलॉजी लॅब्सवरती डिपेंड राहायची गरज नसते. क्लिनिकल डायग्नोसिस ज्याला आज म्हटलं जातं तो आयुर्वेद वाचल्यानंतर अतिशय चांगला समजतो. जाऊन CBC करून ये आणि हिमोग्लोबिन बघितल्यानंतर मग आपण ठरवू असं म्हणण्यापेक्षा आत्ता गरज नाही आहे. 15 दिवसांनी हिमोग्लोबिन बघ, ते वाढलेलं असेल, ते नॉर्मल आलेलं असेल,
असं सांगणारा वैद्य रुग्णाला जास्त आपला आणि जवळचा वाटतो. हे आयुर्वेद शिकवतो. त्याच्यानंतर वैद्याला स्वतःचं औषध स्वतः निवडता येतं, जंगलात जाऊन स्वतः ओळखून तोडता येतं, घरी आणून ते स्वतः त्याच्यापासून औषध बनवता येतं आणि स्वतःच्या रुग्णाला स्वतः बनवलेलं औषध स्वतःच्या हाताने देता येतं. हे सगळं फक्त या जगामध्ये जेवढ्या वैद्यक प्रणाली आहेत त्यापैकी फक्त एक आयुर्वेद आहे जो आपल्या प्रत्येक वैद्याला ही मुभा देतो. नाहीतर तुम्ही वैद्य आहात, तुम्ही डॉक्टर आहात, फार्मसीचा MR जो BSc किंवा MSc झालेला असतो केमिस्ट्री घेऊन, तो येऊन तुमच्यासमोर लिफलेट वाचतो आणि ते स्पून फिडिंग करून तुम्ही ती औषधं त्याच्यावर विश्वास ठेवून किंवा त्या कंपनीवर विश्वास ठेवून वापरता. उद्या जर काही झालं तर तुमच्याकडे उत्तरं नसतात. त्यापेक्षा आयुर्वेद जे शिकवतो ते जास्त महत्त्वाचं आहे आणि स्वातंत्र्य हे प्रत्येकाला हवं असतं आणि ते स्वातंत्र्य आयुर्वेद देतो. एक चिकित्सक म्हणून मला जाणवलेली ही खूप मोठी बाब आहे. त्यानंतर शेवटचा एकच मुद्दा असा आहे की आहारीय कल्पांमध्ये सुद्धा आज अनेक लोक, जसं कॉस्मेटिकमध्ये अनेक साबण आजकाल बनतात आणि आजकाल आयुर्वेदिक म्हटलं की आयुर्वेदिक नसलेलं सुद्धा विकलं जातं, तसं आहारीय कल्पांमध्ये सुद्धा अनेक गोष्टी यायला सुरुवात झाल्यात. त्यामुळे वैद्य झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट वाचायला एक माणूस शिकतो आणि त्याचा ॲनालिसिस करायला शिकतो. सो ह्याच्या पुढे वैद्य असलेले किंवा वैद्य नसलेले प्रत्येकाने आपल्या समोर आलेलं पाकिट जे आहे ते उलटं करावं आणि मागची बाजू वाचावी आणि खरंच त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे, क्लेम केलेले ते आहेत की नाही हे पडताळावं आणि मग ते घ्यावं. हे करायला आयुर्वेद वैद्याला शिकवतो. सो हे प्रत्येकाने करावं. इथे मी थांबतो. बोर झाला नसाल अशी अपेक्षा आहे. संत मॅडमचे पुन्हा एकदा आभार आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमचे हे मौल्यवान शब्द आम्हाला खरंच खूप उपयोगी ठरतील. तुमच्या या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल तुमचे खूप खूप आभार. यानंतर आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर दीप नारायण शुक्ला सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करून आम्हाला प्रेरित करावे. सम्माननीय व्यासपीठ, माझे प्रिय विद्यार्थी, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून बाहेरून आलेले पालकवर्ग आणि आज जे आपले आयडियल बॅच आणि गुरुकुल बॅचचे डॉक्टर झालेले आहेत, मैं आज ज़्यादा कुछ नहीं कहना चाहता हूँ. सिर्फ जो आपका आगे का क्षेत्र है उसके बारे में बहुत कुछ वैद्य सत्यव्रत नांदल जी ने बता दिया है. मैं सबसे पहले आपको बता दूं कि ये पोद्दार क्या है. जैसे कि मैं बार बार कहता हूं कि ये पोद्दार की मिट्टी है. शायद आपको मालूम नहीं होगा. मैं ये सोचता हूं कि दिन में 48 घंटे क्यों नहीं होते हैं, क्योंकि काम करने के लिए 24 घंटा भी कम पड़ता है. आप जिस भी क्षेत्र में जाएंगे, इसके बाद आपको अगर पीजी करना है, आप अगर प्रैक्टिस करना है, आप फार्मेसी के क्षेत्र में जाते हैं, आप MBA करके अगर हॉस्पिटलों में मैनेजमेंट देखते हैं. सिर्फ मेरे प्यारे बच्चों, मैं सिर्फ आपसे एक ही बात कहना चाहूँगा कि आप जो भी काम करो उसमें अपने आप को पूरा झोंक दो. आपका वहाँ पर 100% रहना चाहिए और आप अपने शास्त्र के ऊपर जो है विश्वास रखो, आयुर्वेद के ऊपर आस्था रखो. यह आयुर्वेद क्या चीज़ है, यह जिस दिन आप आगे बढ़ोगे तब आपको मालूम पड़ेगा. आप हमेशा सच्चाई से जो आपका शास्त्र है
अर्थात उससे पीछे एक बार मोदी जी ने कहा था कि आप क्यों पीछे हो, क्योंकि आप अपना होटल छोड़ करके, आपका खुद का होटल है लेकिन खाना खाने के लिए आप दूसरे के होटल में जाते हो। तो ठीक उसी तरह से आप हमेशा जो है पॉजिटिव नेचर रखो। यहाँ तक कि अगर आपका जो शत्रु है, शत्रु को भी आप जो है मदद करो। जैसे महाभारत के अंदर आपको याद होगा, पांचों पांडवों में अर्जुन, आपको ध्यान होगा जब स्वयंवर हुआ था तो अर्जुन को सिर्फ मछली की आंख दिखाई दे रही थी। सिर्फ उसी तरह से आपका जो भी हो गोल एक ही होना चाहिए, चाहे आप किसी भी क्षेत्र में जाओ, आप 100% रहो। और आज यहाँ तक आप जो पहुँचे हैं उसके पीछे आपके माता पिता और गुरु का हाथ है। तो जैसा कि कल मैंने आपको कहा था कि जिस माता पिता ने आपका भविष्य संवारने के लिए अपने वर्तमान को झोंक दिया था, ऐसे आप जिंदगी में जब भी आप आगे बढ़ेंगे अपने माता पिता और संस्कार देने वाले तीनों माता पिता और गुरु को कभी नहीं भूलेंगे। और मैं आपको बता दूं पोद्दार की परिभाषा क्या है जाने से पहले। पी मतलब पॉजिटिविटी, हमेशा आपका जो ध्यान रहना चाहिए इस पे रहना चाहिए। ओ मतलब ओबीडिएंट, आप सदा जो है ओबीडिएंट रहे, इसका मैं साक्षात उदाहरण हूं। डी मतलब डिग्निटी, आप जहां भी रहेंगे आप खूब खुश रहेंगे, आपका नाम रहेगा। और आर मतलब, ए मतलब एबिलिटी, आपके अंदर वो सामर्थ्य रहेगा कि सदा आप आगे बढ़ते रहेंगे। और आर मतलब रियलिटी। तो इस पोद्दार को आप कभी भी नहीं भूलेंगे, ये मैं जानता हूं। और आप डॉक्टर हो रहे हैं, आप वैद्य हो रहे हैं, आयुर्वेद शास्त्र पैसा कमाने के लिए नहीं है। आयुर्वेद शास्त्र जो है वो सेवा करने के लिए है। तो आपके अंदर इंसानियत होना चाहिए। और इस इंसानियत के नाते बार बार मुझे एक शेर याद आ जाता है। एक बार हम सैर को निकले, एक बार हम सैर को निकले, एक तरफ सुनसान जंगल एक तरफ शमशान थे, एक हड्डी पैर से फिसली उस हड्डी के यही बयान थे, वो चलने वाले जरा संभल के चल हम भी कभी इंसान थे, वो चलने वाले जरा संभल के चल हम भी कभी। तो इस इंसानियत को आप कभी नहीं भूलेंगे। चूंकि ऑर्गेनाइजर ने कहा है कि समय बहुत कम है, मुझे आज पालकों के सामने बहुत कुछ बोलना था, लेकिन समय ठीक है। मैं अपने बच्चों के ऊपर एक कविता लिख के लाया हूं, जो बच्चे जो इरादों में जान रखता है, जो इरादों में जान रखता है वही ऊंची उड़ान रखता है, वही ऊंची उड़ान रखता है। घर उसे आज तक मिला ही नहीं, घर उसे आज तक मिला ही नहीं, वैसे वह लाखों मकान रखता है, वैसे वह लाखों मकान रखता है। यूं तो वह झुकता नहीं कभी, लेकिन वो अदब का भी ध्यान रखता है, लेकिन वो अदब का भी ध्यान रखता है। इसको फिर भी हरा ही देगा, हुस्न का ऐसा गुमान रखता है, हुस्न का ऐसा गुमान रखता है। उसको कम आंकना नहीं हो तो, उसको कम आंकना नहीं हो तो सादगी में कमान रखता है, सादगी में कमान रखता है। उसकी दौलत की क्या कमी साहब, उसके दौलत की क्या कमी साहब, जो हुनर की खदान रखता है, जो हुनर की खदान रखता है। उसको दुनिया की फिक्र क्या स्मित, वह तो सदा हंसी की दुकान रखता है, वह तो सदा हंसी की दुकान रखता है। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आयुर्वेद, जय पोद्दार।
धन्यवाद सर. आपल्या भाषणाने सर्वांना प्रेरितच नाही केले तर आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व देखील वाढविले. तर आता मी स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर मनोज गायकवाड सर यांना त्यांच्या विचारांना आपल्यासमोर सादर करण्यास मंचावर आमंत्रित करतो. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, रा पोद्दार वैद्यक रुग्णालय, म पोद्दार वैद्यक रुग्णालय आणि रा पोद्दार वैद्यक महाविद्यालयाच्या अधिष्ठाता सन्माननीय डॉक्टर संपदा संत मॅडम, आजचे सन्माननीय अतिथी एक्स डायरेक्टर डॉक्टर कुलदीपराज कोहली सर, आजचे सन्माननीय अतिथी डॉक्टर सत्यव्रत नानल, ज्यांच्या भाषणाचा ऑरा अजूनही आपल्यामध्ये आहे आणि तो कायम राहत राहील असे डॉक्टर दीपनारायण शुक्ल सर, डॉक्टर सोनबनकर सर, डॉक्टर ज्योती मॅडम, डॉक्टर सुश्रुत सर, RMO रा पोद्दार आणि म पोद्दार वैद्यक रुग्णालय, आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पालकवर्ग आणि आज ज्यांचा सत्कार किंवा आज ज्यांचे अभिनंदनास पात्र असलेले आमचे सर्व हे ज्यांचं कन्व्होकेशन आज आहे असे सर्व विद्यार्थी. मी खूप आपला वेळ घेणार नाही. आज आपण ग्रॅज्युएट झालेला आहात, BAMS पदवी आज आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी हे बऱ्याच वेळा सांगितलं आपल्याला की हा जो काही डिग्रीचा कागद मिळालेला आहे हा केवळ कागद असा नाही आहे, तर त्याच्या मागे असंख्य लोकांचे प्रेम आहे, आशीर्वाद आहे आणि असंख्य तडजोडी केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा पालकवर्ग, की आज तुम्ही 12वी पास झाल्यानंतर नीटच्या किचकट अशा प्रक्रियेतून आणि राऊंडच्या प्रक्रियेतून तुम्हाला हे कॉलेज मिळालं. तुम्ही मेरिटचे विद्यार्थी आहात, एक MBBSला संधी हुकली आणि तुम्ही पोद्दार कॉलेजमध्ये प्रवेशित झालेला आहात. आणि त्यानंतर आपले काही दिवस नैराश्यात जातात, काही कळतच नाही पदार्थविज्ञान म्हणजे काय, संस्कृत म्हणजे काय, आणि आपण एक थोडंसं नैराश्यात जातो आणि आपल्याला कळतं की आपण काहीतरी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. पण जसजसं तुम्ही पुढच्या वर्गामध्ये जाता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की आपली वाट अतिशय उत्कृष्ट निवडलेली आहे आपण, आणि याच्याबद्दलचं किती संधी आहेत तुम्हाला आज BAMS झाल्यानंतर याचं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन सत्यव्रत नानल सरांनी दिलेलं आहे. आमच्या वेळेला आम्ही जेव्हा BAMS झालो त्याच्यानंतर की पुढे काहीच नव्हतं, संधी काहीच नव्हत्या, पण नंतर याच्यामध्ये संधी उपलब्ध झाल्या आणि आज स्काय इज द लिमिट. तुम्हाला कोणते पाहिजे ते क्षेत्र उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवू शकता, क्षमत्व सिद्ध करू शकता. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना या पालकांनी ज्या काही यातना अडचणी यांचा सामना केलेला आहे हे डोळ्यासमोर ठेवून आपलं आयुष्य उज्ज्वल आणि यशस्वी करण्यासाठी आयुर्वेद तुम्हाला निश्चितच मार्गदर्शन करणार आहे. आयुर्वेदाची कास अजिबात सोडू नका. मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो त्यावेळी आयुर्वेद फक्त ग्रॅज्युएशन होतं, पुढे PG केलं, PhD केलं, आणि आज जे काही मी आहे हे केवळ आयुर्वेदाने आहे. आज तुम्हाला या ठिकाणी जे काही मान्यवर अतिथी म्हणा, मान्यवर जे काही या मंचावरती उपलब्ध आहेत हे सगळे एक आदर्श व्रत आहेत की या सर्व ह्या आयुर्वेदाच्या अतिउच्च शिखरं गाठलेली ही लोक आज तुमच्यासमोर आहेत की फक्त BAMS होता येत नाही तर याच्यापेक्षाही यशाची शिखरं अतिशय उत्कृष्टपणे पादाक्रांत करता येतात. कुठेही स्टॉपेज नाही आहे, कुठेही आपल्याला क्लोज झालेलं नाही आहे. आपले जेवढे प्रयत्न अधिक होतील तेवढं तुम्हाला यश मिळणार आहे. तेव्हा अधिक आपला वेळ न घेता, आणि माझे हे 2 शब्द आपण सर्वांनी शांततेने ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या नवीन माझ्या विद्यार्थ्यांना पुढच्या आयुष्यासाठी पुढे ते पदव्युत्तर विद्यार्थी होतील, PhD करतील आणि एक चांगला वैद्य आणि भारताचा सुजाण नागरिक बनतील अशी अपेक्षा ठेवून धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या मौल्यवान शब्दांनी आणि पुढील वाटचालीच्या मार्गदर्शनाने आमचे मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर आता मी शरीरक्रिया विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर कैलास सोनमनकर सर
यांना त्यांच्या विचारांना आपल्यासमोर सादर करण्यास मंचावर आमंत्रित करतो. आयुर्वेदाचे भगवान धन्वंतरी यांना मी वंदन करून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे पालकवर्ग या ठिकाणी जमलेला आहे त्यांनाही वंदन करून आजच्या मी मनोगताला सुरुवात करतो. मंचावर उपस्थित सर्वांच्या लाडक्या अधिष्ठाता मॅडम, संत मॅडम आणि या कार्यक्रमाला उपस्थित एक्स डायरेक्टर डॉक्टर कुलदीपराज कोहली सर आणि मुंबईतच नाही तर पूर्ण देशभरात प्रथितयश वैद्य सत्यव्रत नानल सर, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान DV शुक्ला सर, विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष स्त्रीरोग प्रसूती विभाग प्रमुख डॉक्टर मनोज गायकवाड सर, रोगनिदान विभागाच्या ज्योती मेघडांबर मॅडम, तसेच आपल्या सर्व हॉस्पिटलचे सर्वा निवासी वैद्यकीय अधिकारी वैद्य सुश्रुत मक्कावार सर आणि समोर बसलेल्या माझे अध्यापक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हरिकेन बॅच पण हरिकेन बॅच ही खरं म्हणजे सर्वांची लाडकी बॅच. कारण या बॅचपासून काहीतरी अभिनव पद्धतीनं आपल्या पोद्दारमध्ये सुरुवात झालेलं होतं गुरुकुलाचं क्षेत्र, जे वैद्य कुलदीपराज कोहली सरांच्या मार्गदर्शनाखाली, शुक्ला सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे जे सुरुवात केली होती गुरुकुल बॅचची, मला ते आजही दिवस आठवतात. ज्यावेळेस तुम्ही नुकतेच फर्स्ट इयरमध्ये आलेले होता त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरचे भाव आणि आज पूर्ण डिग्री घेऊन BAMSची डिग्री घेऊन बाहेर पडतानाचे तुमच्या चेहऱ्यावरचे भाव नक्कीच समाधान देऊन जातात. मित्रांनो, कोहली सरांनी किंवा शुक्ला सरांनी किंवा नानल सरांनी मार्गदर्शन जे केलेलं आहे, गायकवाड सरांनी, मित्रांनो एकच लक्षात ठेवा की आपण ज्यावेळेस या महाविद्यालयातून पदवी घेऊन ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस रुग्ण हे आपलं सर्वप्रथम दैवत आहे हे समजून तुम्ही पुढील आयुष्य जगा. मित्रांनो, रुग्ण हे सर्वात महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. वैद्यकीय व्यवसायामध्ये रुग्ण हेच आपले गुरु आहेत. रुग्ण हेच आपल्याला सर्व काही गोष्टी शिकवून जातात. जे आपल्याला सांगितलेलं आहे की धर्म अर्थ काम मोक्ष या चतुर्विध साधनांमध्ये ह्या आपल्या वैद्यकीय ज्ञानानं तुम्ही सर्व साध्य करू शकता. या वैद्यकीय व्यवसायामध्ये तुम्ही अनेक जणांना जीवनदान देऊ शकता, अनेक जणांना मदत करू शकता. त्यामुळे हे लक्षात ठेवा की जे आपल्याला आत्तापर्यंत जे ज्ञान मिळालेलं आहे त्याचा पुरेपूर आपल्या गरीब गरजू रुग्णासाठी योग्य पद्धतीनं वापर करा. धर्म अर्थ काम मोक्षामध्ये अर्थ हे संपत्ती ही तुम्हाला मिळणारच आहे, पण संपत्तीच्या मागे न लागता
तुम्ही तुमचा धर्म काय हे विसरू नका. चिकित्सा हा आपला धर्म आहे, त्यामुळं चिकित्सेमध्ये कुठेही तुम्ही कमी पडू नका. या पोद्दारच्या नावाला तुम्ही नावलौकिक प्राप्त करून द्या, अशी सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि आयोजकांनी अगोदरच सूचना दिलेली आहे. माझं या ठिकाणी मनोगत संपवून मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आयुर्वेद. धन्यवाद सर. आम्हा सर्वांना प्रेरणा देणाऱ्या आपल्या उद्बोधक शब्दांबद्दल सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. यानंतर हरिकेन्स बॅचच्या प्रवासामध्ये लाभलेले व्यक्तिमत्व व त्यांच्या प्रवासाचा आढावा देण्यासाठी मी ऋतुजा शेळके व सोनिया रिसबूड यांना आमंत्रित करते. धन्यवाद अनुश्री व रुपेश. शिक्षक हा विद्यार्थ्याला मातीच्या गोळ्याप्रमाणे पाहतो. प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यानंतर या सर्व मातीच्या गोळ्यांना आकार देण्याचे कार्य पोद्दारमधील सर्व गुरुजन करीत असतात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. या उक्तीप्रमाणे महाविद्यालयातील गुरुजनांचा या विद्यार्थ्यांना घडवण्यात सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आपली वेगळी ओळख असणाऱ्या पोद्दार महाविद्यालयाचे सर्व गुणसंपन्न विद्यार्थी आणि त्यांना घडवणाऱ्या सूर्यासम तेजोमान गुरुजनांचा या पवित्र अशा वास्तूमध्ये दीक्षांत समारंभासाठी उपस्थिती म्हणजे खरा सुवर्ण शर्करा योगच. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या या उक्तीप्रमाणे आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी झगडण्यासाठी तरुणाईचे साक्षात प्रतिबिंब माझ्यासमोर बसलेली हरिकेन्स बॅच. खरं तर या सभागृहातील प्रत्येक व्यक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, पण प्रथम विशेष बोध करावासा वाटतो तर इथे उपस्थित असलेल्या पालकवर्गाचा. या सभागृहातील प्रत्येक पालकासंबंधी बोलायचे ठरल्यास एक गोष्ट प्रकर्षानं जाणून येते, ती म्हणजे त्याग. आपल्या पाल्याला उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे आणि त्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत झगडण्याचे सामर्थ्य माझ्यासमोरील पालकवर्गाने दाखवले आहे आणि त्याचीच फलश्रुती म्हणून या दीक्षांत समारंभात ही संपूर्ण बॅच पदवी घेत आहे. खरं तर ही पदवी विद्यार्थ्यांची नसून दिवसरात्र कष्ट करणाऱ्या, आपल्या पाल्याला शिक्षित करणाऱ्या, आपल्या कुटुंबाचे भविष्य घडवणाऱ्या पालकांची आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. विद्यार्थ्यांच्या या दीर्घ प्रवासाचे खरे मानकरी यांचे पालकवर्ग. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. धन्यवाद यांच्या सर्व कुटुंबियांना ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला डॉक्टर्सची एक नवीन पिढी प्रदान केली आहे. जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करीत असतात ती सतत धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात कारण ती नेहमीच पडत असतात, पण खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. अशीच एक बॅच 2018 साली महाविद्यालयात प्रविष्ट झाली. प्राचीन काळापासून भारताने ज्ञानार्जनासाठी गुरुकुल पद्धतीचा स्वीकार केला आहे. परकीय आक्रमणांमुळे या संस्कृतीचा लोप होत गेला, परंतु आजही जसे आयुर्वेद शाश्वत आहे तशीच ही पद्धतसुद्धा टिकून राहावी यासाठी भारतामध्ये प्रथमच मॉडर्न गुरुकुल सिस्टम ह्या संकल्पना अंतर्गत या बॅचची निवड करण्यात आली. ही बॅच म्हणजे पोद्दारची आयडियल बॅच. परंपरागत चालत आलेल्या संस्कारांनुसार यांच्या अभ्यासक्रमाची सुरुवात शिष्य उपनयन संस्काराने झाली. डॉक्टर कुलदीपराज कोहली सर यांच्या मार्गदर्शनाखाली
त्यांना डॉक्टर दीपनारायण शुक्ला सर महागुरू म्हणून लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली 10 गुरुजनांनी या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयात द्रव्य प्रदर्शन, विद्यार्थी पालक स्नेह मेळावा, कोविड काळात चरक जयंती, सुखकर्ता, शिक्षक दिन, योग दिन, ब्रेस्ट फीडिंग वीक, व्हॉलीबॉल मॅचेस, CPL, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयुर प्रजा, जागतिक महिला दिनानिमित्त क्षितिजा द लिमिटलेस, तसेच क्रीडा महोत्सव, रणांगण व आरोह हा सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम यांनी आयोजित केले. अशा वाटेवर येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करत सर्वच कार्यक्रम यांनी उत्तमरित्या पार पाडले. अशा या भविष्यातील सर्व डॉक्टर्सना व उत्कृष्ट वैद्यांना आयुष्यासाठी व सुदृढ भविष्यासाठी समाजाची सेवा करण्याचे बळ देण्यासाठी आयोजित 78वा दीक्षांत समारंभ. यानंतर आपण आदरणीय व्यासपीठाच्या परवानगीने दीक्षांत समारंभ सोहळ्याला सुरुवात करू. यापुढील कार्यक्रमांची सुरुवात करण्यासाठी मी माझा सहकारी रुपेश माळी आणि सायली सावर्डेकर यांच्याकडे सुपूर्द करते.